लाटवाडीतील जमिनीच्या वादातून हाणामारी परस्पर विरोधी गुन्हे दाखल। शिरोळ तालुक्यातील लाटवाडी येथील खोत वसाहतीमध्ये शेतजमिनीच्या मोजणी व वहिवाटीच्या रस्त्याच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत। या घटनेत दोन्ही गटातील अनेक जण जखमी झाले असून एका जखमीवर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय तुकाराम खोत वय 38 राहणार खोत वसाहत लाटवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेतजमिनीच्या फेरमोजणीचा वाद सुरू असताना आरोपींनी वहिवाटीचा रस्ता ट्रॅक्टरने नांगरल्याबाबत जाब विचारला असता वाद झाला। यावेळी सुनील सुरेश खोत, राकेश बाळू खोत यांनी इलेक्ट्रिक बॅटरीच्या साहाय्याने शॉक देऊन मारहाण केली। तसेच महादेव राजगोंडा पाटील यांनी दगड मारून विजय खोत यांच्या मंगल खोत यांना जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुसरीकडे सुभाष सिद्धू खोत वय 60 यांनी दिलेल्या फिर्यादीत त्यांच्या मालकीच्या शेतात ट्रॅक्टर फिरवण्याच्या कारणावरून विजय तुकाराम खोत व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा आरोप केला आहे। या घटनेत सुवर्णा खोत, शोभा खोत, सुनील खोत, राकेश खोत, महेश खोत हे जखमी झाले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले असून पोलीस नाईक भातमारे पुढील तपास करत आहेत। जमिनीच्या वादातून निर्माण झालेल्या या संघर्षामुळे लाटवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। SK न्यूज कुरुंदवाड।